साधारण 25 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं 16 डिसेंबर. आणि या 16 डिसेंबर चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत डॅनी डेपन्जा होते आणि सोबत आणखी काही वेगवेगळे कलाकार होते. यात माझ्या माहितीप्रमाणे गुलशन ग्रोवर देखील खलनायकाच्या भूमिकेत होते आणि त्यांचा एक डायलॉग गाजलेला होता, तो म्हणजे दुल्हन की बिदाई का वक्त बदलना है. त्याला एक बॉम्ब भारतात फोडायचा असतो आणि त्यातून भारताचा विध्वंस घडवायचा असतो. 16 डिसेंबर ही तारीख यासाठी निवडलेली असते की त्या दिवशी बांगलादेश मुक्ती लढ्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने शरणागतीची भूमिका घेतलेली असते. त्यामुळे तो भारताला धडा शिकवण्यासाठी एक मोठा बॉम्ब घेऊन येतो आणि त्याला तो दुल्हन की बिदाई असं म्हणत असतो. तो फोडायचा, त्याला दुल्हन की बिदाई असं म्हणत असतो. 16 डिसेंबर या चित्रपटातला हे दृश्य मला यासाठी आठवलं की आणखी एकदा 16 डिसेंबर ही तारीख चर्चेत आलेली आहे. तारीख काय आहे, कशासाठी 16 डिसेंबरची चर्चा होते, त्यावरच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. 16 डिसेंबर हा दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निश्चित केला आहे अदानींच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी. आता अदानींच्या घरावर मोर्चा कशासाठी काढायचा आहे, तर अदानींच्याकडं सध्या धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प देण्यात आलेला आहे आणि या पुनर्विकास प्रकल्पात धारावीच्या लोकांवरती अन्याय होतो आहे असं सांगून शिवसेना उबाठा मैदानात उतरलेली आहे. अर्थात या सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्या प्रत्येकाच्या विरोधात मैदानात उतरणे हे शिवसेना उबाठाचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचा भाग म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 16 डिसेंबर रोजी अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं ठरवलं. अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढताना मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, ते म्हणजे जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मातोश्री हे त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या खाजगी कार्यालयाच्या बाहेर केवळ हनुमान चालीसा वाचण्यासाठी म्हणून एक खासदार आणि एक आमदार गेलेले असताना त्यांच्या विरोधामध्ये राजद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. आणि त्यावेळेला बरेच विद्वान, बरेच राजकीय विश्लेषक एक भूमिका मांडत होते की एखाद्याच्या घरासमोर जाऊन अशा स्वरूपाची आंदोलनं करणं कितपत योग्य आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी राबवत आहेत म्हणून अदानीच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार आहेत. मला जरासं खटकलं म्हणून ते तुमच्यासमोर मांडतोय. हा प्रकल्प मुळात अदानींचा नाही आहे, तर हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने पुनर्विकास करण्यासाठी अदानींना हे कंत्राट दिलेलं आहे, हे काम दिलेलं आहे. अशा वेळी याचा विरोध करायचा असेल तर तो सरकार दरबारी करावा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोर्चा न्यायचा असेल तर तो मंत्रालयावर न्यावा, तो मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर न्यावा, ठाण्यातल्या घरावर न्यावा, म्हणजे हरकत नाही. यांनी केलं तसं तुम्ही करायचं असेल तर तिकडे करावं. पण हा मोर्चा अदानींच्याकडे नेऊन उद्धव ठाकरेंना साध्य काय करायचं आहे, हा माझ्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कदाचित 16 डिसेंबर ही तारीख आणि दुल्हन की बिदाई का वक्त बदलना हे वाक्य उद्धव ठाकरे यांना आता साध्य करायचंय की काय, असा प्रश्न पडतोय. आत्ता आलेली वेळ, म्हणजे आत्ता जी वेळ ठाकरेंच्या वरती आलेली आहे ती बदलायची असेल, म्हणजे शिवसेना का समय बदलना है अशी काही नवी घोषणा करायची असेल तर कदाचित 16 डिसेंबर म्हणूनच त्यांनी ही तारीख निवडलेली असते. बरं, धारावीमधल्या प्रकल्पाला विरोध करायचा ही काही उद्धव ठाकरेंची एकमेव प्रकल्प विरोधातली बाब नाही आहे. जे प्रकल्प मुंबईमध्ये आले त्या प्रकल्पाला विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मेट्रोच्या प्रकल्पाला विरोध केला पण प्रकल्प होतोय. अगदी आरेमध्ये मेट्रोचं कारशेड करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विरोध केला, तोही प्रकल्प होतोय. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन चालवली जात होती, त्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध आहे, त्याचंही काम जवळपास होत आलंय. एखादा कोणताही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार म्हटलं की उद्धव ठाकरेंचा त्याला पहिला विरोध असतो, हे आपण सातत्यानं बघत आलेलो आहोत. म्हणजे अगदी नाणारचा प्रकल्प असेल, कोकणात आलेली प्रकल्प असतील, एखादा जलविद्युत प्रकल्प असेल की अजून काय असेल, त्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे प्रकल्पाला विरोध करण्यासाठीच ही भूमिका घेतात की काय, असा प्रश्न पडतो. आणि पुन्हा सांगायचं की
माझ्यासोबत मलाही विरोध केला जातो, माझ्या घरावरती मोर्चे काढले जातात, प्रकल्प आमच्यामुळं गुजरातला पळवून नेले जात आहेत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे बोलत असतात. मला उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक गोष्ट जाणवली कालच्या, त्यांनी जेव्हा या 16 डिसेंबरच्या मोर्चाची घोषणा केली तेव्हा त्यांनी बोललेलं वाक्य होतं, नियोजन शून्य विकास कामांमुळे मुंबईचा जीव गुदमरतोय. मुंबईत नियोजन शून्य विकास कामे होत आहेत म्हणून मुंबईचा जीव गुदमरतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिका बरखास्त होऊन आता जेमतेम 1.5 वर्ष झालं असेल, 1.5-2. त्यानंतरही उद्धव ठाकरेंची सत्ता मुख्यमंत्री म्हणून मुंबई मनपावर होती. पुढे सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे आले, त्याला 1.5 वर्ष लोटली. 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेनी नव्या प्रकल्पाच्या घोषणा केलेल्या आहेत. म्हणजे धारावीचा प्रकल्प अजून प्रत्यक्षात आलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. मुंबईतले सगळे रस्ते सिमेंटचे करायचे याची घोषणा अजून मुंबईच्या रस्त्यावर व्हायची राहिली, घोषणा झाली असली तरी अंमलबजावणी व्हायची राहिलेली आहे. हे खरं आहे ना. म्हणजे एकूणच काय तर शिंदेंनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हायला वेळ आहे. मग आत्तापर्यंत जी विकास कामं म्हणतात, ज्याला म्हणतात, ती मुंबईत झाली, ती कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली? म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचाच महापौर आजपर्यंत मुंबईमध्ये होता आणि त्या पक्षाच्या कार्यकाळातच मुंबईत जी काही कामं झाली ती झाली. मुंबईच्या नियोजन शून्य विकास कामामुळे जर श्वास गुदमरत असेल तर तो कोणामुळे गुदमरतोय आणि का गुदमरतोय याचा अंदाज साधारणतः प्रत्येकाला येऊन जातो. मला उद्धव ठाकरे अदानींना विरोध का करतायत हा प्रश्न पडतो. म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांच्या मार्गदर्शनात काम करतात ते शरद पवार अदानींचे कट्टर समर्थक आहेत. शरद पवारांच्या नातवानी तर अदानीची गाडी चालवली होती. शरद पवारांना भेटायला अदानी बारामतीत जाऊन आलेले होते. एवढंच काय, उद्धव ठाकरेंना भेटायला सुद्धा अदानी मातोश्रीवर जाऊन आलेले आहेत. म्हणजे जेव्हा अदानी भेटायला जातात त्यांना शरद पवारांचं ते मार्गदर्शन घेतात, मग अदानींचा एवढा राग कशासाठी? गौतम अदानी या व्यक्तिमत्वाचा राग उद्धव ठाकरेंना का असावा याचं कारण गौतम अदानी कदाचित गुजराती असल्यामुळे असेल. सगळ्याच गुजरात्यांचा इतका राग उद्धव ठाकरे करतात की बस. म्हणजे त्यांचा गुजराती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा राग, गुजराती म्हणून गृहमंत्री अमित शहांवरचा राग आणि गुजराती म्हणून अदानीवरचा राग, गुजराती म्हणून अंबानींवरचा राग. अंबानींच्या विषयात तर राग काढण्यासाठीच्या पराकोटीच्या मर्यादा ओलांडलेल्या होत्या. म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंनी सेवेत जाणीवपूर्वक घेतलेल्या सचिन वाझेने अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती. याच्यामध्ये अनेक कथा, अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आता या खऱ्या की खोट्या त्यावरती चर्चा होत राहील. पण एवढा गुजरात्यांचा राग उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये का बरं आहे हा प्रश्न मलाही पडल्याशिवाय राहत नाही. खरं तर अंबानी, अदानी, मोदी, शहा या सगळ्याच गुजरातचा राग करून उद्धव ठाकरेंना काय सिद्ध करायचं आहे? उद्धव ठाकरेंचं याच पत्रकार परिषदेतलं, याच भाषणातलं एक वाक्य होतं की मुंबईतले सगळेच महत्वाचे प्रकल्प अदानींच्याकडे देण्याचं चाललंय. म्हणजे मग अभ्युदयनगरचा असो, आदर्श नगर असो की वांद्रे रिक्लेमेशन असो, या सगळ्याच ठिकाणचे मोठे प्रकल्प अदानींच्या घशात घालण्याचं काम हे सरकार करतं आहे. हे कंत्राटदारांचं सरकार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तरी बरं, ज्याची करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे प्रकल्प दिले जात आहेत. ज्यांची करण्याची क्षमता नाही त्यांच्याकडे प्रकल्प दिल्यावर काय होत असतं हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. पत्राचाळचा प्रकल्प ज्यांची क्षमता नव्हती अशा त्या प्रवीण राऊतांच्या स्वाधीन करून टाकण्यात आला आणि प्रवीण राऊतांच्या स्वाधीन झालेल्या पत्राचाळ प्रकल्पात त्या बिचाऱ्या लोकांना घरं तर मिळाली नाहीतच, पण अलिबागच्या किहीम जवळ काय काय प्रॉपर्टी आणि कोणाकोणाच्या नावानं घेण्यात आली हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. संजय राऊतांनी तर या प्रॉपर्टीसाठी स्वप्ना पाटकरांना कशा शिव्या घातल्या होत्या हे सगळ्या जगाने ऐकलेलं आहे. ज्या विकासकांना कामं करता येत नाहीत अशा विकासकांना कामं घेऊन आपल्या प्रॉपर्ट्या वाढविण्यापेक्षा किमान धारावीतल्या लोकांची घरं तरी होतील अशा विकासकाला काम देण्यात जास्त फायदा आहे की कमी?
त्यामुळं एकटं धारावीच काय, अभ्युदयनगर, आदर्शनगर किंवा वांद्रे रिक्लेमेशन यासारखे प्रकल्प सुद्धा अदानींच्या हवाली करायला बिलकुलच हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. उद्धव ठाकरेंचा शेवटचा मुद्दा फार मस्त होता आणि तो मुद्दा तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की कळवायचं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात मुंबईत गुंडगिरी सहन करणार नाही. ही मुंबई आम्ही बलिदान देऊन कमावलेली आहे, कुणी आम्हाला आंदन दिलेली नाहीये. बिहारमधून आलेली माणसं सांगतायत ही मुंबई आम्ही बलिदानातून कमावलेली आहे, कुणी आम्हाला आंदन दिलेली नाही. जाऊ दे, पण महाराष्ट्रात गुंडगिरी सहन करणार नाही आणि गुंडगिरी करणार असेल तर ठाकरेंकडे या, आम्ही गुंडांना सरळ करू. सबसे बडा गुंडा कौन? मग गुंडगिरी होत असेल तर गुंडगिरीला उत्तर म्हणून कोणाकडे जायला हवं हे सगळ्या महाराष्ट्राला, मुंबईला ठाऊक आहे. गुंडगिरीचं उत्तर जर उद्धव ठाकरेंच्याकडे जाऊन मिळणार असेल तर मात्र महाराष्ट्राच्या पोलिसांनी, मुंबईच्या पोलिसांनी बांगड्या भरलेल्याच बऱ्या, एवढंच सध्या मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.